नमस्कार. आकृत्यांवर आधारित प्रश्न या घटकावर आपण एक मालिका सुरू केली. आकृत्यांवर आधारित जवळपास 10 प्रकारची प्रश्न हे विचारले जातात. या ठिकाणी लिस्ट दिली आहेत बघा. तुमच्या लक्षात येईल. गटात बसणारे पद ओळखा, विशिष्ट प्रकारचा क्रम, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब, आकृतीतील सहसंबंध ओळखणे, तंतोतंत जोडणाऱ्या आकृत्या, गटात बसणारे पद ओळखा, कागदाच्या घडीचा प्रकार, लपलेली आकृती शोधणे, प्रश्नाकृती पूर्ण करणे, असे जवळपास 10 प्रकारचे प्रश्न हे आकृत्यांवर विचारलेले असतात. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो पहिला प्रकार आहे गटात बसणारे पद ओळखा यावर व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्ही पहिला व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक एक प्रकरण आणि त्या प्रकरणामध्ये आपण कोणत्या प्रकारची प्रश्न आहेत. कारण जरी ह्या आकृत्या दिसत असल्या तरी हे प्रकरण खूप मोठं आहे. कारण जवळपास 10 प्रकारच्या आकृत्या या ठिकाणी विचारल्या जातात, त्यामुळे त्यांचं आकलन होणं गरजेचं आहे. आज आपण विशिष्ट प्रकारचा क्रम हा जो घटक आहे तो घटक आपण सुरू करणार आहोत. त्याच्यावरील पहिला प्रश्न बघा. पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. जी पहिली आकृती असते ती आपण प्रश्न आकृती समजायची असते आणि ह्या पहिल्या आकृतीवरून दुसऱ्या आकृतीकडे येत असताना कोणते बदल झाले ते आपण बघायचे. दुसऱ्या आकृतीपासून तिसऱ्या आकृतीकडे येताना कोणते बदल झाले, तिसऱ्यापासून चौथ्या आकृतीकडे येताना कोणते बदल झालेत, आणि ह्या चौथ्यापासून हा जो काही प्रश्न दिला आहे म्हणजे इथं उत्तर आकृती असणार आहेत, तर त्या उत्तर आकृतीपर्यंत होणारे बदल आपल्याला लक्षात घ्यायचे आणि मग शेवटी इथं होणारा जो काय बदल असेल तो बदल आपण लक्षात घेऊन ते त्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर आपण सुरुवात करूया. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतात. ही पहिली आकृती आहे. हा मासा त्या ठिकाणी इथे आपण लक्षात घेतले की ह्याचं जे तोंड आहे ते पश्चिमेकडे आहेत, म्हणजेच इथे उत्तरेकडे आहेत, इथे पूर्वेकडे आणि इथे दक्षिणेकडे. म्हणजे हा जो काही बदल झाला आहे तो आपल्या लक्षात येतो आहे. पश्चिम, उत्तर, पूर्व, दक्षिण. आता दक्षिण नंतर काय येईल, पुन्हा पश्चिम. म्हणजे एक सर्कल किंवा एक सायकल या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. आता पश्चिमेकडे तोंड असणाऱ्या आकृत्या बघा कुठे आहेत. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर येणार नाहीत. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3ची जी आकृती आहे त्या ठिकाणी मध्ये त्या माशाला डोळा दिसत नाहीत, म्हणजेच ही आकृतीसुद्धा येणार नाहीत. राहिले 2 पर्याय, पर्याय क्रमांक 2 आणि 4. आता ह्याच्यामध्ये काय बदल आहे तो आपण बघायचा. ज्या काही प्रश्न आकृती आहेत तशी तंतोतंत आकृती आपल्या ठिकाणी दिसली पाहिजे, कारण बाकी आकृतीमध्ये काही बदल झालेला नाहीत. फक्त आकृतीने तिची दिशा बदलवलेली आपल्याला दिसते. आता या ठिकाणी हे जे टोक दिसते ते प्रत्येक वेळेस शेपटीकडे असताना आपल्या लक्षात येते. त्यामुळे इथे सुद्धा कुठे असले पाहिजे, ते शेपटीकडे या ठिकाणी असले पाहिजे. ह्या आकृतीमध्ये तोंडाकडे आहेत आणि इथं शेपटीकडे आहेत, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे, तुम्ही सॉल्व करायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार मी सांगतो तीच पद्धत वापरली पाहिजे असं नाहीत. तर तुम्ही स्वतः या ठिकाणी तुमच्या टेक्निक्सने ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. दुसरा प्रश्न बघा. सेम ही पहिली आकृती, ही दुसरी, तिसरी आणि इथं असेल चौथी आकृती, ती असेल उत्तर आकृती. आता प्रत्येक आकृतीमध्ये स्टेप बाय स्टेप काय बदल होतो आहे तो बदल आपल्या ठिकाणी बघायचा. पहिल्या आकृतीमध्ये
हा एक पूर्ण सर्कल दिसतोय, तसा सर्कल हा चारही आकृतीमध्ये आहेत. आता बदल काय होतो तर इथं मध्ये हाफ सर्कल दिसत आहेत, त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या आतमध्ये पुन्हा हाफ सर्कल दिसतं आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा हे छोटे सर्कल दिसत आहेत. त्यामुळे चौथ्या आकृतीमध्ये काय असेल, एक डॉट त्या ठिकाणी तयार झालेला असेल. म्हणजेच अल्टरनेट या ठिकाणी हा सर्कल झाला आहे, सर्कल तर आपल्याला नकोच आहे. या ठिकाणी सुद्धा एक कंप्लीट सर्कल झालं आहे, त्यामुळे ही दोन्ही प्रश्न येणार नाहीत. त्याच्यानंतर ह्या इथे सुद्धा हे जे काय हाफ सर्कल आहेत त्यांची पोझिशन एकसारखीच आहे, त्यामुळे हा प्रश्नसुद्धा येणार नाहीत. त्यामुळे राहिला एकच पर्याय, पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ही पहिली आकृती, दुसरी, तिसरी, चौथी आणि इथं असेल पाचवी. प्रत्येक आकृतीमध्ये होणारा बदल आपण लक्षात घ्यायचा आहे. पहिल्या आकृतीमध्ये ही पूर्ण आकृती आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये बदल होताना दिसतोय. हा जो काय भाग दिसतोय तो कट झाला किंवा कॅन्सल झाला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीमधून तिसऱ्या आकृतीमध्ये येताना हा भाग कॅन्सल झाला. दुसऱ्या आकृतीमधून तिसऱ्या आकृतीमध्ये येताना हा भाग कॅन्सल झाला. मग आता चौथ्या आकृतीमधून पाचव्या आकृतीमध्ये जाताना हा जो काय भाग आहे तो कॅन्सल राहील. म्हणजे राहील काय शेवटी अशा प्रकारे आकृती राहील. ही आकृती कुठे आहेत, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता ही पहिली आकृती, या पहिल्या आकृतीमध्ये हा जो काय ॲरो आहे तो ॲरो आहे पश्चिमेकडे. आता हा ॲरो दुसऱ्या आकृतीमध्ये कुठे झाला, उत्तरेकडे गेला. त्याच्यानंतर हा ॲरो आहे पूर्वेकडे, त्याच्यानंतर दक्षिणेकडे. आता कुठे येईल पुन्हा तो येईल आता पुन्हा पश्चिमेकडे. तर असा ॲरो कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर येणार नाहीत. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 1 मध्ये हा जो त्रिकोण दिसतोय तो उलटा दिसतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 सुद्धा येणार नाहीत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता ह्या आकृतीमध्ये मध्ये जे काही छोटे छोटे एलिमेंट दिसत आहेत, छोटे छोटे घटक दिसत आहेत, त्या घटकांची पोझिशन, त्यांची स्थिती आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची. आता हा जो स्क्वेअर दिसतोय ह्याला आपण समजा 1 नंबर दिला. त्याच्यानंतर हा जो स्टार दिसतोय ह्याला 2 नंबर. हा त्रिकोण आहे ह्याला 3 आणि हा जो सर्कल आहे ह्याला आपण 4 नंबर दिलेत. तर ह्या नंबरप्रमाणे आपल्याला ते फिरताना दिसत आहेत. आता हा जो काही चौकोन दिसतोय, स्क्वेअर दिसतोय, ह्याच्यानंतर काय येणार आहेत, हा स्टार येणार आहेत. इथे सुद्धा बघा चौकोन आहेत, ह्या चौकोनानंतर काय आहेत, स्टार आलेला आहे. इथे सुद्धा चौकोनानंतर हा स्टार आलेला आहे. म्हणजे इथं सुद्धा काय आला पाहिजे, चौकोनानंतर स्टार आला पाहिजेत. आणि हे जे काही फिरतंय ते कसं फिरतंय, अँटी क्लॉकवाईज फिरताना आपल्या लक्षात येत आहेत. अँटी क्लॉकवाईज फिरताना आपल्या लक्षात येत आहेत. म्हणजे ते अँटी क्लॉकवाईज फिरले पाहिजे. आता अँटी क्लॉकवाईज म्हणजे कुठे दिसतं आपल्याला, पहिल्या आकृतीमध्ये एक एलिमेंट नाही आहेत, म्हणजे ही आकृती येणार नाहीत. दुसऱ्या आकृतीमध्ये हा स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर स्टार आहेत, परंतु हे क्लॉकवाईज फिरताना दिसत आहेत, म्हणून हे ऑप्शन येणार नाहीत. चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा हा चौकोन आहे, चौकोनानंतर स्टार आहेत आणि हे क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये फिरताना दिसतंय, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाहीत. शेवटी राहिली एकच आकृती, पर्याय क्रमांक 3. हा स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर हा स्टार आहेत आणि हे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये फिरताना दिसत आहेत, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता या ठिकाणी ही जी मोठी आकृती दिसते, ही मोठी आकृती कशी फिरते ती आपण या ठिकाणी बघा व्यवस्थित. आता ह्या आकृतीचं आपण
हा जो काय भाग आहे त्याला आपण म्हटलं हा पश्चिमेकडे आहे. तर हा भाग इथं नंतर कुठे गेला आहे, तो आला आता उत्तरेकडे, त्याच्यानंतर पूर्वेकडे. म्हणजे ह्या नंतरचा भाग कुठे येईल, पुन्हा दक्षिणेकडे. आता दक्षिणेकडे भाग असलेल्या कोणत्या आकृत्या आहे, तर 4वी आकृती आहे. त्यामुळे फक्त या एका घटकावरून या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकणार नाहीत. मग नंतर काय करायचं आहे, दुसरा जो काय एलिमेंट आहे ह्याच्यातला छोटा घटक आहे तो आपण बघायचा. आता हा जो भरलेला घटक दिसतोय, तो भरलेला घटक पहिल्या आकृतीत इथे, दुसऱ्या आकृतीत इथे आला, तिसऱ्या आकृतीत पुन्हा तिथेच, म्हणजे चौथ्या आकृतीत इथं येईल वर. म्हणजेच वर ह्या कोपऱ्यात येईल. म्हणजे तो कुठे आहेत, तर ह्या आकृतीत आहेत आणि ह्या आकृतीत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 येणार नाहीत. आता ह्याच्यावरून सुद्धा आपण उत्तर काढू शकत नाही. आणखीन तिसरा एक एलिमेंट आहे, हा एलिमेंट आता हा कसा फिरतोय, हे इथून आला इकडे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये, इथून इकडे आला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. म्हणजे इथून कुठे येईल, तो इथे येईल, म्हणजेच ह्या इथे येईल. ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये मधोमध ही एकच लाईन दिसते, त्याच्यानंतर 2 आहेत, ह्याच्यामध्ये 3 आहेत. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये ह्याच्या लाईनी आहेत त्या 4 आकृत्या येणार, 4 लाईनी येणार आहेत. आता 4 लाईनी असलेल्या आकृत्या कुठे आहेत, ह्या इथे 4 आहेत, इथेही 4 आहेत, इथेही 4 आहेत, इथे 3 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाहीत. त्याच्यानंतर हा आकृतीच्या बाहेर जो गोल दिसतोय, तो पहिल्या आकृतीमध्ये 1 आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये 2, तिसऱ्या आकृतीमध्ये 3. आता चौथ्या आकृतीमध्ये किती पाहिजे, 4 पाहिजेत. चौथ्या आकृतीमध्ये हे गोल 3 आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाहीत. राहिल्या आता आकृत्या 2 आणि 3. आता ह्याच्यामध्ये ही जी काय आकृती आहे ती गोल फिरताना दिसते. मग गोल फिरत असताना हे जे टोक आहेत, प्रथम कुठं आलेत, दक्षिणेवरून पश्चिमेकडे आलेत. आणि ज्या पश्चिमेकडे येतं तेव्हा त्याच्यावर एक लाईन वाढते. पुन्हा हे टोक पश्चिमेकडून उत्तरेकडे जात आहेत आणि उत्तरेकडे जात असताना त्याच्या वरच्या बाजूला एक लाईन वाढते. आता हे जे काही टोक आहे ते कुठं जाईल, उत्तरेकडून पूर्वेकडे जाईल. आता पूर्वेकडे जात असताना इथं चौथी लाईन वाढेल आणि ती कुठे असेल, खाली असेल. तर अशी सेम अशी दिसणारी आकृती कुठे आहेत, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहेत. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. या आधीच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न दिसतोय व या ठिकाणी एक षटकोन दिला आहे. तर प्रश्न आकृतीमध्ये मधोमध एक लाईन आहे आणि त्याच्या आजूबाजूला 1 आहे. तर व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. दुसऱ्या आकृतीमध्ये ह्या साईडच्या ज्या काही लाईनी दिसत आहेत त्या लाईनी तशाच या ठिकाणी सुद्धा, आणि मधली जी काही लाईन आहे ती 45 डिग्रीमध्ये फिरली. 45 डिग्रीमध्ये फिरल्यानंतर त्याच्या आजूबाजूला 2 रेषा वाढल्यात. तिसऱ्या आकृतीमध्ये मधली जी काही लाईन आहे ती पुन्हा 45 डिग्रीच्या अँगलने पुन्हा फिरली. बघा व्यवस्थित, 45च्या अँगलने फिरली असताना जे काय आधीच्या 2 लाईनी आहेत त्या ठिकाणी पुन्हा 2 लाईनी एक्स्ट्रा वाढल्यात. आता इथून काय होईल, पुन्हा ही जी काय मधली रेषा आहे ती इथून 45ने फिरेल, म्हणजे अशी एक उभी सरळ रेषा तयार होईल. आता उभी सरळ रेषा कुठे दिसते, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर ही मधली रेषा तिची बाजू बदलत असताना आणखीन 2 एक्स्ट्रा रेषा या ठिकाणी वाढत असतात. आता इथं 2 वाढून झाल्या आहेत, इथं ह्या वाढून झाल्या आहेत. म्हणजे आता कुठं वाढतील, तर या ठिकाणी 2 एक्स्ट्रा रेषा या ठिकाणी येतील. आणि अशा 2 एक्स्ट्रा रेषा कुठे दिसत आहेत, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर हा प्रश्न बघा. एक त्रिकोण दिसतो या ठिकाणी. हा त्रिकोणसुद्धा प्रत्येक वेळेस आपल्याला फिरताना दिसतोय.
त्रिकोण प्रत्येक वेळेस फिरत असताना मध्ये जो काही अँगल दिसतोय तो एक अँगल प्रत्येक वेळेस वाढताना दिसतोय. म्हणजे आधी एक अँगल होता, 2 झाले, 3 झाले, म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये अँगल 4 होतील. तर 4 अँगल कुठे दिसत आहे, तर 4ही कडे दिसत आहेत. म्हणजेच ह्या अँगलवरून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकणार नाहीत. आता आपल्या काय लक्षात येतं आहे, हे जे काही छोटे छोटे एलिमेंट दिसत आहेत, प्रत्येक एलिमेंट त्या ठिकाणी एक एक कॅन्सल होताना आपल्याला दिसतं आहे. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये 5 एलिमेंट होते, दुसऱ्या आकृतीमध्ये 4 राहिले. आता बघा इथं ह्याला आपण म्हणूया लेफ्ट आणि हा असेल राईट. आता ही आकृती फिरत असताना काय लक्षात येतं आहे, राईटकडचा जो काही गोल आहे तो गोल या ठिकाणी कॅन्सल झाला. तिसऱ्या आकृतीमध्ये येताना लेफ्टकडचा कॅन्सल झाला आहे. म्हणजेच नेक्स्ट याच्यामध्ये येताना काय होणार, पुन्हा राईटकडे. आता राईट म्हणजेच कुठला भाग येणार आहे, हा जो काय आहे हा भाग राईट असेल. म्हणजे हा जो काही त्रिकोण आहे तो त्रिकोण कॅन्सल राहील आणि हे 2च एलिमेंट राहील. आणि असे 2 एलिमेंट कुठे आहेत, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं 3 गोल भरलेले आपल्याला दिसत आहेत. इथं छोटे छोटे 3 सर्कल आहेत, इथे 4 सर्कल आहेत. म्हणजे ह्याच्यानंतर किती येणार, पुन्हा पहिल्या आकृतीमध्ये छोटे छोटे 4 सर्कल आहेत, दुसऱ्यामध्ये 3 आहेत, तिसऱ्यामध्ये 4 आहेत. म्हणजे चौथी जी काय आकृती असेल तिथं किती असतील, 3 असतील. आता 3 कुठे आहेत, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 आहेत, म्हणजे ही आकृती येणार नाहीत. पर्याय क्रमांक 2 मध्ये 2च गोल आहेत, हे सुद्धा येणार नाहीत. आता राहिले पर्याय क्रमांक 3 आणि 4. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 ह्याच्यामध्ये काय बदल होताना दिसतोय तो आपल्याला बघायचा आहे. आता बघा इथे आधी 2 सर्कल होते, एक होता पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये 2 सर्कल झाले, तिसऱ्यामध्ये 3 झाले. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये किती राहायला पाहिजेत, 4 सर्कल राहायला पाहिजेत. 1 2 3 4. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला काय लक्षात येतं, हा जो काही स्टार दिसतोय, हा स्टार आणि हा गोल, हा आपल्याला विशिष्ट पद्धतीने फिरताना दिसतोय. पहिल्या आकृतीमध्ये हा पश्चिमेकडे होता, दुसऱ्या आकृतीमध्ये उत्तरेकडे आला, तिसऱ्या आकृतीमध्ये पूर्वेकडे आला, आणि चौथ्या आकृतीमध्ये तो दक्षिणेकडे येईल. आणि दक्षिणेकडे असणारा स्टार कुठे आहे, तर फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे ह्या आकृत्यामध्ये विशिष्ट क्रमाने बदल होताना आपल्याला दिसतात. हे बदल आपल्याला ओळखायचे आहेत आणि ह्या बदलानुसार जिथं प्रश्न दिलेला आहे त्या ठिकाणी कोणती आकृती येईल ते आपल्याला शोधायचे असते. म्हणजे थोडक्यात ह्या मालिकेमध्ये ज्या आकृत्या आहेत त्यांच्यामध्ये जो काही बदल होतो तो बदल क्रमाने होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला क्रम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आणि मग क्रमाने बदल झाल्यानंतर मग आपल्याला जी उत्तर आकृती आहे ती उत्तर आकृती आपल्याला शोधता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नावर या ठिकाणी उत्तरं काढता येतील. तर असे आपण जवळपास 11 प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हीसुद्धा आणखीन तुमच्याकडे काही असतील अशा आकृत्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढा जास्त तुम्ही सराव कराल तेवढं हे प्रॅक्टिस होईल आणि आपण चांगल्या प्रकारे या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकू. ओके, तर आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.